उद्याचा सूर्यनारायण माझ्यासाठी कसा उगेल मला माहिती का, तुम्हाला माहिती का, कोणालाच माहित नाही. म्हणून जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार. हे भाड्याचं घर आहे, भाड्याचं घर खाली करावंच लागेल. आणि आतला राघू उडून जाईल, हा पिंजरा मोडून जाईल. आता राघू उडून जाईल, पिंजरा मोडून जाईल, या देहाची सुद्धा माती होईल. म्हणून काय सांगितलं, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. शब्दाची कल्पना किती सुंदर रचलेला आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन उसे बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक ना एक दिवस तुम्हा आम्हाला जायचंय, जगातून निरोप घ्यायचाय. म्हणून सांगते, अरे मनुष्य योग्य आहे, माणसासारखंच वागावं, राक्षसासारखं नाही. दोन चार गोष्टी जर कधी माणसाने लक्षात ठेवल्या ना, त्याच्या जीवनाचं कल्याण आहे. आता लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरेल आणि आलेले संकट सगळे दूर होतील. म्हणून काय सांगितलं, दोन चार गोष्टी कोणत्या, नीतिमत्ता चांगली असावी, हे मन चांगलं असावं, पाहण्याची नजर चांगली असावी. अरे जशा नजरेने आपण समोरच्या व्यक्तीला पाहू, समोरची व्यक्ती आपल्याला तशी दिसते. एखाद्याकडे चांगल्या नजरेनं पहा, समोरची व्यक्ती तुम्हाला चांगली दिसेल. एखाद्याकडे पापी नजरेनं पहा, समोरची व्यक्ती ही तुम्हाला पापी दिसेल. अरे दोष दुसऱ्यामध्ये नाही, दोष आपल्या पाहण्यामध्ये आहे, आपल्या नजरेमध्ये आहे. अरे कोणी कसं वागू, तुला काय करायचं, तुला काय कर्म करायचे हे तू ठरव. तुझं आहे तुझं पासी, तू आहे तुझं पासी, तरी तू जागा चुकलास. अरे चारी धामाला सुद्धा जायची गरज आहे. मी असं कोणाला म्हणणार नाही की तुम्ही चारी धाम करू नका म्हणून, अवश्य करा. चारी धाम करा, काशी करा, मथुरा करा, गया करा, प्रयाग करा, उज्जैन करा, अयोध्या करा, पशुपतीची उपवास करा. पण चारी धाम तुमच्या जवळ कशा आहेत, फक्त आई बापाची सेवा करा. अरे त्यांच्यासारखं पुण्य या जगामध्ये नाही. थोर ते माता पिता, त्यांनी आपल्याला जन्म दिलाय, ही दुनिया दाखवली, त्या आई बापाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. विचारा त्या बापाला, विचारा त्या आईला, विचारा त्या माय मम्मीला जिने आपल्याला जन्माला घातलं. जन्माला घालताना त्या आईला किती त्रास झाला असेल, किती दुःख, किती वेदना त्या आईला सहन केल्या. 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये ओझं वाढवलं. आईने तर हाताचा पाळणा केला, नेत्राचे दिवे केले. आई बोलल्या जागेवरती झोपली असेल, पण आपल्या बाळाला उचलून तिला गोरड्या जागेवरती झोपवलं. नको बाई, माझ्या बाळाला ताप येईल, नको बाई, माझ्या बाळाला सर्दी होईल. एवढी काळजी घेणारी ती माय माऊली. अरे काबार कष्ट करणारा तो बाप, त्या बापाने हाडाची काळ केली, रक्ताचं पाणी केलं, जीवाचं रान केलं. केवळ आपल्यासाठी, आपल्या सुखासाठी. प्रत्येक आई बापाला वाटत असतं की माझ्या मुलांचं चांगलं व्हावं, माझ्या मुलांनी चांगलं वागावं, चांगलं राहावं, चांगलं शिकावं, मुलाचा संसार नीटनेटका असावा. बाई माझ्या लेकीचं कल्याण व्हावं, प्रेम करणारा पती माझ्या मुलीला मिळावा, आई बापासारखे प्रेम करणारे सासू सासरे मिळावे, आणि बाई माझ्या लेकीनं राणीसारखं राज करावं.
लेकरांचं सुख यातच आई बापाचं सुख आहे. आई बापाला दुसरं काही मतलब नाही. म्हणून हा जरूर सांगते, जोपर्यंत आई बाप जिवंत आहे तोपर्यंत आई बापाचं मन कधी दुखवू नका. त्यांना त्रास होईल असं कधी वागू नका. नाहीतर जन्मी आला याला आणि पाणी वाहू वाहू मेला. अर्धाने झोनामध्ये अर्धाने झोण्यामध्ये असो. आज शिवाजी भाऊला पुत्र झाला त्याबद्दल सुंदर असा पाळणा सादर करूया. आधी एवढी भाऊ म्हणते नाही शिवाजी बाळ, शिवाजी बाळ नाही ते बाळाचं नाव शिवाजी. एवढी भाऊ म्हणून शिवाजी बोलला. ए सगुना ये माझ्या पाळण्याला म्हणून सुंदर आपला पाळणा सादर करूया. नंतर म्हणू, नंतर मी म्हणू, नंतर मी म्हणू. तुम्ही बाबांना नागा फक्त पेशामुळे काय करा. पहिल्या दिवशी गावाचा दरबारी आर्य वंशाला शिवाजी पहिला
आद्या इथं खात्या का घरी न्या पांढरीचे धोका म्हणजे आता ते काय धोका धरला होता त्याच ज्यांनी धोका धरला होता त्याच या तुम्ही थांबव का इकडे बघा शिवाजीला खेळायला न्या आपल्या पतीचं नाव घ्या शिवाजी बाळाला खेळायला न्या आपल्या पतीचं नाव घ्या शिवाजी बाळाला खेळायला न्या आपल्या पतीचं नाव घ्या शिवाजी बाळाला खेळायला न्या आपल्या पतीचं नाव घ्या आता नाव ऐका शिवाजी बाळाला खेळायला न्या शिवाजी बाळाचा बाप आहे शिवाजी बाळाला खेळायला न्या आपल्या पतीचं नाव घ्या आजीने नाव नव्हतं घेतलं धन्यवाद बघा हा वेळ काढ मी का नाही घरी येणार जागा येऊ का लावीत होते कुंकू त्यात पडला मोती अरे भाऊ नाटाचा मोती नाही माणिक मोती लावीत होते कुंकू त्यात पडला मोती चंद्रकांत पाटील माझी पती मी त्यांची सौभाग्यवती पावशी घ्या ना घ्या पावशी घ्या नाव पावशी नावाचं काय नाव घ्या पोचलं मॅडम म्हणून काय